वेलकम बॅक टू सायलीज ब्लॉग. नाही इकडं उजरालाच या दादांना बोलून घेतले कारण की माझ्या एसीची गॅस संपला होता. मग काय त्यांना बोलवला, बोललो गॅस टाका ना, एवढ्या दिवसांचे फोन करता हो. नाही बाबा आज उंगवले, फायनली करून घेतला, एसी टाकून घेतला गॅस. नाही इकडं माझ्या आवंचा चालले जांभला काढायची किंवा आमचे जांभलांचा झाडे हो, आवरा भारी जांभला लागतात ना, हे सांगू ना, आवरी मोठाली मोठाली बघा कसला गुच्छा दिसतं जांभलांचा, एक नंबर म्हणजे टेस्टी टेस्टी. त्यानंतर परत घरी आलो, बघतो तर एसीचं काम चालू ना, आवरा धूर निघतं. मला वाटलं याने पेटावली की का माझी एसी. आजूबाजूला बघता तर बाजूच्या घरांशी चुलीचा धूर येत होता. बोलो नशीब वाचली माझी एसी. नाही इकडे माझा अहो आले माझी सारी यायला. आता नवऱ्याने सारी का मागली बघायला गेलो त्यांच्या माग, तर बघता होता सगळी जण जांभलं येटालतात. मग मी पण घसारलो. नाही इकडे बघता बघता आवरी जांभलं साठली. मग नवऱ्याने परत घरची टोपली आणायला पाठवली. टोपली घेऊन येईपर्यंत इकडे म्हणून आवरी जांभलं येटलून ठेवलेली की सांगू. मग तिला बोललो माझ्या टोपलीन टाक, तुला नंतर तुझा हिस्सा मी देतं. तर ती लागली हसायला, मला सांगता जा इकजा जांभला. मग काय जांभला घेतली ना, आलो घरी ना, सगळ्यांना जांभला वाटप केली. ना इकडे ठेवला आता चहा, मस्तपैकी चहा होतोय तोपर्यंत केली दिवाबत्ती. आणि इकडे माझा पोरे आला. आता इकडे माझा पोरे आले शिवा बोलल्यावर माझं लक्ष कुठे लागेल के. मग काय बसलो जरा पोऱ्यासोबत खेळत ना, तो नुसता माझ्या पप्प्या घेत ना, माझ्याशी नुसता काही ना काही जाप होता. नंतर इकडं अख्खी लोटांगण घातली घरात. नाही एकटाच पोऱ्या खेळत, याला कोणचीच गरज लागे ना हो. याला मी असलो ना अख्खा दिवस घालवल बोलून बोलून ना, भैयांच्या पोरांच्या आवरांना दे याला कसली त्याची दुश्मनी आहे त्यांच्याशी तर त्यालाच माहित. नावरा जापत की अख्ख्या दिवसात मला येरी करून सोडतं यो पोऱ्या, पण याचा जाप ना काही खपना. नंतर पोटानं आग पडली. मग काय इथंच कॉपिटो खायला घेतला. नाही इकडं माझा नवऱ्याने लावले मॅच, आपल्याला मॅचीचं काही समजना ना उमजना, तरी डोलं फोरीत राहिलो. इकडं मस्तपैकी नवऱ्याने देवाजवळ जोडला हात ना, सांगतं पुढच्या जन्मी मला हीच बायको दे र देवा. मी पण बोललो देईल देईल, असंच माझ्यावर प्रेम करत राहा. मग काय कॉपिटो खातो तर इकडं नवऱ्याला पण आली ना लालच, मग त्यांना पण दिला. इकडंच कॉपिटो खाता खाता गप्पा मारल्या ना, आला ना सवीबाईचा फोन, कारण की तिच्या नवऱ्याने तिला फॅशन डिझायनिंगची मशीन गिफ्ट केले. ताई लवकर या बघायला. मग काय धावत सुटलो ना, माझा हिरो कसा मागं राहील. मग काय ते पण आलं ना, दोघा गेलो मशीन बघायला. इकडे धीरसने आणला मस्त थंडा, तिला थंडाने घेतला मशीनचं दर्शन.